नमस्कार मित्रांनो, आज जागतिक मधुमक्षिका दिन आहे. आपली मधमाशी आज दिवसेंदिवस लुप्त होत चाललेली आहे, नष्ट होत चाललेली आहे, दिसेनाशी झालेली आहे. एक काळ होता म्हणजे 10 ते 15-20 वर्षापूर्वी वडाच्या झाडावरती, नदीच्या किनारी एका झाडावरती 20-20, 25-25, 30-30 आग्यामोहळं असायची आणि इतरही मोहळं असायची. ह्या मधमाशांचं, मोहळांचं असणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी, आपल्या उत्पादनासाठी, फळबागासाठी ह्याचा खूप महत्त्वाचा उपयोग आहे. आपण पाहतो की आज शेतीचं उत्पन्न कमी झालं आहे. आज आपण वेगवेगळ्या कीटकनाशकामुळे, त्याच्या फवारण्यामुळे आज या मधमाशा त्यांचं अस्तित्व संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आज आपण मोसंबी असेल, आंबा असेल, फळबागा असेल किंवा इतरही पिके असतील, की आज मधमाशाच दिसत नाही आणि म्हणून त्याचा परिणाम आपण भोगत आहोत. तर चला, मधुमक्षिका पालन आपण केलं पाहिजे. आपण त्यांच्या संवर्धनासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि म्हणून आपण जे काही कीटकनाशक आहेत, जे काही वेगवेगळ्या प्रकारचं, त्यामुळे कुठेतरी त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. थोडंसं जपून वापर करूयात आणि मधुमक्षिका पालन हा एक मोठा व्यवसाय झालेला आहे. तर नवीन युवकांनी, शेतकऱ्यांनीसुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मध आज बाजारामध्ये खूप महाग विकला जातो आहे आणि झाडे कमी झालेली आहेत ते तर आहेच, परंतु शेतीमध्ये जे रसायनयुक्त आपण वेगवेगळ्या प्रकारचं जे कीटकनाशक आपण वापरतो, त्यामुळे सुद्धा कदाचित त्यांचं अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आणि असं म्हणतात की जरी त्या नष्ट झाल्या तर मनुष्यसुद्धा या पृथ्वीतलावरून नष्ट होऊ शकतो. आणि म्हणून आपल्या शेतीसाठी, आपल्या या जैवविविधतेसाठी, पर्यावरणासाठी मधमाशा जिवंत राहणं खूप आवश्यक आहे. म्हणून आज मधुमक्षिका दिन आहे. त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. लहानपणी बऱ्याचदा आम्ही मोहळं फुलवलेली आहेत. आम्ही नदीच्या किनारी, शेतीच्या बांधावर बऱ्याच ठिकाणी जायचो, परंतु आता मोहळंसुद्धा, मधुमक्षासुद्धा दिसत नाही. तर त्यासाठी अशी अनेक कारणं आहेत. आपण भौतिक सुविधेपायी या सर्व वातावरणातील घटकांना किंवा हे सगळंच प्रभावित होत आहे. वन्य प्राण्यांसहितच पशु, पक्षी, वन्यप्राणी आणि मधमाशासुद्धा आज प्रभावित झालेला आहे. तर चला, आपल्या सगळ्यांना जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करूयात की मधुमक्षिका पालन व ज्या काही मधमाशा जिवंत आहेत ते आणखी राहिले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करूयात. तरच आपलं अस्तित्व अबाधित राहील. आपली शेती, त्यातले उत्पन्न आणि पर्यावरणाच्या समतोलासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे.